रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. केज येथील उपविभागात लाईनमन दिन मोठ्या उत्साहात साजरा. लाईनमन यांनी कर्तव्य बजावत असताना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. उपअभियंता MG सय्यद. केज येथील उपविभागात लाईनमन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन उपविभागाचे उपअभियंता MG सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना उपअभियंता MG सय्यद म्हणाले की लाईनमन यांनी कर्तव्य बजावत असताना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी व महावितरण कंपनीला सहकार्य करून कंपनीचे हित जोपासावे. केज विभागातील सर्व लाईनमन बांधव व ऑपरेटर, चालक व इतर लाईट ऑफिसचे कर्मचारी यांनी लाईनमन दिवसाच्या लाईनमन बांधवांना शुभेच्छा देऊन आपण आपल्या घरी कोणीतरी वाट पाहत आहे याची आठवण करून देत लाईनमन यांनी काम करत असताना सिक्युरिटी, सेफ्टी इतर सर्व खात्री केल्याशिवाय आपल्याला धोका होणार नाही याची खात्री करूनच पुढील काम करत राहावेत. आधी आपला जीव महत्त्वाचा आहे अशा प्रतिक्रिया केज येथील अभियंता MG सय्यद साहेब यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना भावना व्यक्त केल्या आणि महावितरणचा खरा हिरो लाईनमन आहे असेही बोलताना त्यांनी स्पष्ट केले. आज लाईनमन दिवस साजरा करत असताना आमच्याकडून काही उणे राहिले असेल तर मोठ्या मनाने माफ करा असेही सय्यद साहेब यांनी बोलताना सहकाऱ्यांना विनंती केली. यावेळी अनेक व्यक्तींनी लाईनमन दिवसाच्या लाईन शुभेच्छा दिल्या. लाईनमन बांधवांनी मनोगत व्यक्त करताना उपअभियंता श्री सय्यद यांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. यावेळी उपकार्यकारी अभियंता सय्यद साहेब, सहाय्यक अभियंता अंडील साहेब, सहाय्यक अभियंता हलकुडे साहेब, अभियंता वैरागे साहेब, सहाय्यक अभियंता शीतल बोराटे मॅडम, सहाय्यक अभियंता शीतल सय्यद मॅडम, लाईनमन विष्णू तेलंगदादा, लाईनमन डिकले साहेब, तांदळे साहेब, कैलास गायकवाड, ढाकणे, मुंडे मॅडम, बोबडे, शिवाजी घुले, ऑपरेटर शंकर ठोंबरे यांच्यासह उपविभागातील सर्व लाईनमन, ऑपरेटर यांच्यासह महावितरण कार्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शंकर ठोंबरे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता शेवटी स्नेहभोजनाने करण्यात आली. देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करत असलेला हा क्लास 4 क्लास 3 चा कर्मचारी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना ग्राहक सेवा ही सर्वात प्रथम सेवा. शेवटी स्मार्ट मीटर ऑटो डिस्कनेक्शनचा आपण वरिष्ठ लेवलच्या काम चालू केलेलं आहे. तेवढा धोका माझ्या या लाईन स्टाफचा कमी झालेला आहे. कारण ज्या वेळेस आपण लाईनवर काम करत असतो त्यावेळेला जितके वेळ पोलवर जातो तेवढे वेळ धोका त्या लाईनमनच्या जीवाला असतो. ते सर्व कंपनीनं ओळखून हा धोका त्या ठिकाणी लाईनमनचा कमी केलेला आहे. परंतु त्याच पद्धतीनं आपल्याला तेवढीच तत्परता त्या ठिकाणी करावी लागेल की तो माणूस जास्तीत जास्त ऑनलाईन पैसे कसा भरेल. मार्च भारतभरामध्ये लाईनमॅन दिन म्हणून साजरी केला जातो. तर सर्व लाईनमॅन बांधवांना सुरक्षित दृष्टीने काम करून स्वतःची आणि महावितरणाची प्रतिमा जनमानसामध्ये वाढवावी. सर्व बांधवांना लाईनमॅन दिनाच्या शुभेच्छा. एवढंच या दिवशी एवढंच मी सांगेल की सर्वांनी सुरक्षित साधनाचा वापर करून काय जे काम असेल ते करावे. जे काय ऑफिसला दिलेले आहे किंवा जे नाही दिले ते स्वतः आपल्या जीवासाठी स्वखर्चाने खर्च करून काम करावे. एवढंच बोलून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मॅडम विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्वांना लाईनमन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता ज्याप्रमाणे इथं सगळेजण आधी म्हटले की सुरक्षित काम करा किंवा आपण ट्रेनिंग मध्ये असताना प्रत्येक दिवशी आपल्याला प्रतिज्ञा घ्यायला लावली जाते. म्हणजे आम्हाला तर घ्यायला लावली जायची. तर त्या प्रतिज्ञेमध्ये आहे की तुम्ही सगळं सुरक्षित साधनांचा वापर करून तुमच्या कौटुंबिक जबाबदारी किंवा तुमची स्वतःची काळजी घ्याल. तर मी तुम्हाला सगळ्यांना एकच
म्हणेन या दिवशी की तुम्ही सुरक्षित साधनांचा वापर करून सुरक्षित काम करा. कारण तुमच्यावरती तुमचं जसं ऑफिसची जबाबदारी आहे कामाची आहे तशी तुमच्या घरातली पण जबाबदारी आहे. तर ते नेहमी लक्षात ठेवून सुरक्षित काम करा, स्वतःची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना लाईनमन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. झिंगाट गाण्यावर गाणं गायचंय, सगळे डान्स करायचे त्या पारेशाच्या तिकडं इकडे त्या गाण्यात बघू किती पूर्ण झिंगाणा करते. मस्त आपलं हे करू, सगळं जेवण झाल्यावर करायचं, आता करायचं जेवण झाल्यावर करू. बरेच ग्राहक आपल्यासाठी थांबलेले आहे, त्यांचे काही समस्या असतील ते बी होतील आणि जेवण बी पॅरलल चालत. त्याच्यानंतर सगळ्याचं झाल्यानंतर कुणीच जायचं नाही. जेव्हा गाणं संपन सगळं डान्स करून सगळ्यांना जायचं. त्याच्यात अधिकारी सगळ्यांना घ्यायचं. मॅडम लोकांना यायचं तर येऊ शकतात, नाही तर ते थांबू शकतात. जेवणाच्या आधी करायचं होतं. दादांनी मला, बोले साहेबांनी मला, पूर्ण बिलिंग टीमने माझं सगळं नियोजन केलं. अजून बऱ्याच गोष्टी त्यांनी ही सुचवल्या होत्या, पण वेळेच्या अभावी ते करता आले नाही आपल्या गोष्टी. अजून ह्याच्यापेक्षा जबरदस्त करायचं होतं आपल्याला, पण काही गोष्टी वेळेच्या अभावी मला बाकीच्या गोष्टी नियोजन झाले नाही. तर पहिल्या सुरू दादाचं, माझ्या बिलिंग कर्मचारीचं आणि घुले यांचं सगळं जे टीमने हे नियोजन केलं त्यांचा मी आभार मानतो. गेल्या वर्षी आपला कार्यक्रम सुचवणारा कमी असते, आमच्या डोक्यात इतके हे असतं चालू कंटिन्यू. सकाळी उठल्यापासून ना डे लक्षात राहतो, ना तारीख, ना वार लक्षात राहतो. कधी कधी रविवारी गाडी घेऊन निघतो, घरचे सांगते रविवारी असं बसा, अशी वेळ येते आमची. घरून निघालो, सगळ्याला फोन चालूच होते. अंडे साहेबला म्हणलं मी या लागलो, निघालो, येऊ नका म्हणे. ते झालेलं सांगितलं ते काल का म्हणलं नाही साहेब ते राहिले, म्हणलं दुकान बंद होते, परत जाऊ म्हणे. अर्ध्या तासातून परत आलो, याची फिती होती, फिती राहिली होती. साहेबांनी आठवण करून दिली, फिती राहिली तुम्हाला कालच यायला सांगितलं होतं. मला साहेब दुकानं बंद आहे, सगळे जमले नाही, जाऊ द्या. नाही नाही म्हणते गेल्याशिवाय येऊ नका इकडे. मग त्यामुळे उशीर झाला. म्हणजे नियोजन सगळ्यांनी, माझ्या अधिकारी लोकांनी सगळ्यांनी चांगलं नियोजन घेतलं. हे आपला घरगुती कार्यक्रम आहे, सगळ्यांनी ह्याच्यात हिस्सा घ्यायचा आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा आपण जोरदार हे करू. आपल्याला डिव्हिजन काय देतं, कंपनी काय देते, त्याला आपल्या काही देणं घेणं नाही. आपण एक युनिटी म्हणून इथं काम करतोय. आता काही आधी गोपाळ म्हणला की आपण बॅग वगैरे पाहिजे, एखादी बॅग आणा, ती आपण बॅग तशी सगळ्याला देऊन टाकू आणि सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ की अशी बॅग असते, एक केजूबकांनी दिली म्हणून. त्यांना दाखवून द्यायला लागतं हे असं करायला पाहिजे म्हणून. आपण नुसतं सुचून फायदा नाही. तुम्ही घ्या एखादी बॅग आणा, दाखवा साहेब ही अशीच बॅग आहे, अशी पाहिजे आपल्याला. आपण सगळ्याला ऑर्डर बुक करू, आपण सगळ्या केजूबकाला देऊ आपण. त्याच्यानंतर आपल्या शिडीचं म्हणले, ते शिडीचं गाडीची शिडीचं माझं नियोजन झालं, पण ड्रायव्हर बघा, हे बाकी गोष्टी बघा, एखादा बेवडा असलं ते न्यायचं सगळं. माझं ह्याच्या आधीच आम्ही अंडे साहेब आमचं बोलणं झालं होतं. वरागे साहेब, अंडी साहेब, सगळ्या हलकुडे साहेब सगळ्याला बोललं साहेब पुढे गाडी कुठे शिडीचं नको बोलले साहेब, काही उद्योग आणू नका म्हणले. बेवडं ते अगर त्याला कंट्रोल नाही झालं ते द्यायचं डायरेक्ट ठाकपुडी. मग नसतं नंतर कुठे आपल्या कंपनी चांगलं गेलं तोपर्यंत चांगलं म्हणते, काही वाईट झालं गेलं विचार कसं काय केलंय. त्याच्यामुळे ती शिडीचं केलं नाही आपण. बाकीची माझ्या बरोबर मी शिडी आणून ठेवली होती, बघितलं 17-18 फुटीची शिडी काम केलं. त्याच्यानंतर कंपनीने दिली आपल्या शिड्या, तर ती शिडी व्यवस्थित सगळ्यांनी सांभाळून. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.